हे काढल्यानंतर त्याला सुकवलं जातं आणि याच्यात वेगवेगळी प्रक्रिया करून हे अशी रंगभरणी केली जाते. प्रत्येक धागा हा वेगवेगळा करावा लागतो आणि त्यानंतर ते सूत घट्ट होतं. आणि हे सगळं काम आता आम्ही दिवाळीचं कलेक्शनाकरता सुरुवात करत आहोत आणि अशा पद्धतीचं सगळं रेशम गोळा करून गावोगावी जाऊन प्रत्येक निवडला व्हिजिट करून हे सगळं जे तुमच्या समोर आम्ही दाखवत असतो त्या साड्या, त्याच्याकरता ही सगळी मेहनत आम्हाला करावी लागते. तर हे असं हिंदूपूर म्हणून गाव आहे, तर हे विवर्स आहेत आमचे. तुम्ही जर पाहताल तरी संपूर्ण हळदीचा पट्टा आहे, म्हणजे प्रत्येक घरामध्ये लूम्स आहेत आणि मग त्यांना आम्हाला डिझाईन द्यावे लागतात. ते डिझाईन घेऊन आम्हाला ते काम करावं लागतं आणि तसं जसं साड्यांची विण घट्ट होत जाते तसं आम्ही साड्यांचे कामं करत असतो. आता तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये पाहायला मिळेल आम्ही हे सगळं टिश्यू सिल्क साडी बनवणार आहे.